विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी राणी। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथे ग्रामपंचायतीला आमच्या शेतातून रस्ता करायचा का सांगितला या कारणावरून दोन गटात लोखंडी पाईप आणि दगडाने बेदम हाणामारी झाली। या मारामारीच्या घटनेत वैजनाथ डोळे आणि सुमनबाई डोळे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्याने दोन्ही गटातील 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। घटनेत वैजनाथ डोळे यांच्या फिर्यादीवरून 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर शिवाजी डोळे यांच्या फिर्यादीवरून 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे करत आहेत। महिला आणि मुलींची छेडछाड, मोटारसायकल आणि मोटारींच्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग तसेच अन्य गुन्हे वारंवार घडणारी ठिकाणे शोधून त्या परिसरातील बीट पोलिसिंग अधिक सक्षम करण्यावर भर देणार आहे। बीटवरील अशा पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांकही महिला, मुली आणि नागरिकांना देऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची जागृती करण्यात येणार आहे। नगर जिल्ह्यात सर्व प्रकारची गुन्हेगारी असून विशिष्ट असा गुन्हेगारी पॅटर्न नाही। चोरी, दरोडे, मारामारी, खून, फसवणूक, अत्याचार, वाळू तस्करी आणि अन्य सर्व प्रकारचे गुन्हे येथे आहेत। तर राज्यात सर्वाधिक क्राईम रजिस्ट्रेशन असून या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे। त्यामुळे गुन्हेगारीच्या स्वरूपानुसार त्याचा अभ्यास करून त्यावर मात करण्यावर भर दिला जाणार आहे। शहरात दामिनी पथकाद्वारे महिला आणि मुलींना छेडछाड व अन्य येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातात। ग्रामीण भागात अशा घटना रोखण्यासाठी संबंधित परिसरातील बीटवरील पोलिसांवर व त्यांच्या स्थानिक वरिष्ठांवर जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश वला यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली। जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेला सुरुवात झाली असून सोमवारी अहमदनगर जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्रातील 365 शाळा असल्याचे स्पष्ट केले। आज 1 नोव्हेंबर रोजी अवघड क्षेत्रातील तसेच सुगम क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर होणार आहे। जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली। पहिल्या टप्प्यात अवघड क्षेत्राची यादी व बदली अधिकार प्राप्त असलेल्या शिक्षकांची यादी जाहीर होणार आहे। या याद्या जाहीर करण्यासाठी 1 जानेवारीची मुदत असून जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची संख्या 11,000 आहेत। कोरोनामुळे मागील 2 वर्षांपासून बदली प्रक्रिया रखडली होती, त्यामुळे बदलीचा अधिकार प्राप्त असतानाही अनेक शिक्षक दुर्गम भागातील अवघड क्षेत्रात अडकले होते। राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात गावरान कांद्याला प्रति क्विंटल 3,300 रुपयांचा भाव मिळाला, तर गोल्टी कांदा 1,800 ते 2,400 रुपये दराने विकला गेला। अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेत। कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने 4 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी गावरान कांदा चाळीत भरून ठेवला होता, मात्र आता चाळीतच कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। वांबोरी उपबाजारात सोमवारी 12,981 कांदा गोणी आवक झाली। 1 नंबर कांदा 2,805 ते 3,300, तर 2 नंबर कांदा 2,105 ते 2,2800, तर 3 नंबर कांदा 3,000 ते 2,100 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला। अपवादात्मक 88 गोण्या कांद्याला प्रति क्विंटल 3,800चा भाव मिळाला। आपेगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी 96 लाख रुपये खर्चाच्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना कामाचे भूमिपूजन केले। त्याचा निषेध करत अंबादास पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल ही योजना लोकसभा निवडणुकीपासून सुरू केली। देशातील प्रत्येक गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहायला नको याची काळजी घेतली। संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोले, स्नेहलता कोले यांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान कार्यालयासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदा पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे बैठका घेऊन प्रस्ताव देऊन कोपरगाव मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यात पुढाकार घेतला। त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व मंत्री महोदयांनी जल जीवन मिशनसह अन्य विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध
उपलब्ध करून दिला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनीही कोपरगाव येथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात याबाबत जाहीर खुलासा केलेला आहे, असे अंबादास पाटोळे यांनी सांगितले. याप्रसंगी आपेगावच्या सरपंच मंगला ज्ञानेश्वर भुजाडे, उपसरपंच किसन गव्हाळे, सोसायटीचे माजी अध्यक्ष सोपानराव गव्हाळे, आपेगाव सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव गायके, दत्तू पाडोळे, कुंजाराम शिंदे, माधव गव्हाळे, ज्ञानेश्वर भुजाडे, संजय भुजाडे, आसाराम पगारे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम गोरे, दिनकर भुजाडे आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी निषेध व्यक्त केला. संजीवनी कारखान्यामार्फत 5 ते 6 बंधारे या ठिकाणी त्यांनी बांधून ठेवलेले, म्हणून आज या ठिकाणी पाणी भरपूर या जनतेला मिळतं. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी किळवणी ते आपेगाव जवळजवळ 3 किलोमीटर 3-3.25 किलोमीटर 2 ते 3 कोटीचा निधी वहिनी साहेबांनी दिला. म्हणून आज या ठिकाणी आमच्या सरपंचांनी यांनी बरीचशी अशोक काळे यांच्याकडं आमदार साहेबांकडे बरीचशी मागणी केली की बा शेड स्मशानभूमीला शेड द्या, स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नाही, त्या ठिकाणी शिडीवर्क द्या, रस्त्यांचे कामं वस्तीवरच्या जाण्यासाठी बरेचसे रस्ते यासाठी थोडाफार निधी द्या. आपेगावला 1 रुपयासुद्धा दिला नाही आणि आज या योजनेसाठी उद्घाटन करायला येतात, त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध या ठिकाणी सर्व ग्रामस्थ नोंदत आहोत, याची आपण कल्पना घ्यावी ही विनंती करतो. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. तालुक्यातील मुळा धरण फाटा ते मुळानगर या 8 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे मजबूतीकरण तसेच आदिवासी समाजासाठी स्मशानभूमीचे काम करण्यात यावे या मागणीचे निवेदन बाबुळगाव तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव उंडे आणि मोर्या ग्रुपचे गोरख आडसुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी आमदार शिवाजी कर्डेले यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की मुळा धरण तसेच या भागातील गावात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. माजी आमदार शिवाजी कर्डेले यांच्या कारकिर्दीत या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली होती. या भागातील वरवंडी, बाबुळगाव, मुळानगर ही प्रमुख गावे तसेच खडकवाडी, कोंबडवाडीसह वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या गावकऱ्यांची संख्या मोठी आहे. 26,000 दशलक्ष घनफूट पाणी साठा क्षमतेने मुळा धरण पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून पर्यटकांचे या भागात येणे जाणे सुरू आहे. खराब रस्त्यामुळे शेतमालाची वाहतुकीसाठी अडथळे येत असल्याने या रस्त्याचे मजबूतीकरण काम तातडीने हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुळा धरण फाटा ते मुळानगर या रस्त्याबरोबरच या भागातील आदिवासी समाजासाठी स्मशानभूमीचे काम करण्यात यावे ही मागणी अशोक उंडे व गोरख आडसुरे यांनी केली आहे. यावेळी आर.डी. माने, बाळासाहेब पवार, अक्षय पवार, अभिषेक आडसुरे, अनिकेत पवार, आर्यन जाधव, रामनाथ आडसुरे, भारत आडसुरे, प्रशांत भालेराव यांच्यासह वरवंडी, बाबुळगाव, मुळानगर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. देशात भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याचा निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाअंतर्गत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात भास्कर रनवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, संजय कांबळे, सुरेश खराब, विनोद शिरसाट, अशोक म्हस्के, एकनाथ गायकवाड, अशोक साळवे, रमेश गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकार लोकशाही विरोधी आणि जातीयवादाला खत पाणी घालणारी असल्याचा आरोप केलाय. भाजप विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी, देवसडे येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एकरी 400 रुपयांची मागणी होत असल्याची पुराव्यानिशी तक्रार झाल्यानंतर चिलेखनवाडीच्या कृषी सहाय्यक रोहिणी सुभाष मोरे, चिलेखनवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कविता भास्कर शिंदे व कर्मचारी संजय देवराम इंगळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहेत. नगर मनमाड रस्त्यासाठी 680 कोटी रुपयांच्या कामाची येत्या 8 दिवसात निविदा निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली. दरम्यान निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला डिसेंबर अखेरपासून सुरुवात होणार असली तरी काम पूर्ण होण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना किमान आणखी 2 वर्ष या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून नगर मनमाड रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यापूर्वी नगर मनमाड रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते त्याने काम अर्धवट सोडले होते.
होते. त्यामुळे नगरसह पुणे आणि दक्षिण भारतातून जाणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. कोपरगावातील प्रत्येक युवा किराणा व्यापारी यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन, व्यवहारात पारदर्शकता आणि प्रगतीसह भारतीय अर्थव्यवस्थेला गती आणि दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. युवा किराणा व्यापारी हा शहराच्या नावलौकिकाबरोबरच स्वतःच्या व्यवसायाची देखील ओळख करून देत असतो. सकारात्मक मानसिकता युवा व्यापाऱ्यांकडे आहे. जिद्द, कल्पनाशक्ती यामुळे मॉल संस्कृतीकडून सकारात्मक गोष्टी स्वीकारून डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे व्यवसायातही बदल करावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष तनसुख झांबड यांनी केलंय. आणि आता या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.